नगरपालिकेचा जो निकाल लागलेला आहे त्याचा काही इम्पॅक्ट होईल मला वाटतं आणि काय रणनीती राहणार आहे काँग्रेसची? नगरपालिकेच्या निवडणुका याचे संदर्भ वेगळे आहेत. लातूर शहर महानगरपालिका ही निवडणूक काँग्रेस वंचित बहुजन आघाडी एक सक्षम पर्याय आम्ही उभा केलेला आहे. अनपेक्षित ही आघाडी झाली आहे आणि याचं स्वागत सर्व स्तरावरून होत आहे. एका नव्या विचारानं, नव्या उमेदीनं, नव्या जिद्दीनं आम्ही लोकांपुढे जातोय आणि मला खात्री आहे की काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचं मतदार हे मोठ्या मनानं याचं स्वागत करतील आणि त्याचं प्रतिबिंब हे आपल्याला निकालात दिसेल. भाजप 50+ जागांचा दावा करत आहे. तुम्ही आता वंचितला सोबत घेतलेला आहे. मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षानं मागच्या काळामध्ये लातूरकरांच्या अपेक्षांचा जो भंग केलेला आहे हे लातूरकर विसरलेले नाही आहेत. म्हणजे जे स्वप्न त्यांनी दाखवले किंवा जी आश्वासनं त्यांनी दिली त्याची कुठेही पूर्तता झाली नाही. किंबहुना जो कारभार त्यांनी दिला तो भ्रष्टाचारानं बरबटलेला, सामान्य माणसाची पिळवणूक करणारा, हेळसांड करणारा, लाल फितीमध्ये दप्तर दिरंगाईमुळं जो अन्याय सामान्य माणसावर झाला हे ते विसरलेले नाही. आणि म्हणून आज ते एका पर्यायाच्या शोधामध्ये आहेत आणि काँग्रेस याचा चांगला अनुभव त्यांना पूर्वी राहिलेला आहे आणि म्हणून पुन्हा एकदा ते काँग्रेसला निवडून देतील याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. जन्म दाखला असो किंवा महानगरपालिकेचं पाठ्यप्रवर्तन असो त्याला पैसे कुठे लागतात या संदर्भात. आणि खरं आहे ना, तुम्ही कोणालाही जर नागरिकांना आपण विचारलं तर महापालिकेमध्ये हा जो भ्रष्टाचार फोफावलेला आहे कोणामुळे, यापूर्वी कधी असं घडत नव्हतं. आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांनी या जिल्ह्याचं, शहराचं, राज्याचं नेतृत्व केलं. त्या काळामध्ये अशा तक्रारी कधीही आपल्याला ऐकायला मिळत नसत. आज मात्र कुठलाही कागद महापालिकेत गेला तर वजन ठेवल्याशिवाय तो कागद पुढे सरकत नाही. ही सर्रास चर्चा आहे लातूरात. हे सगळं बंद करायचं आहे आपल्याला.